श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ पालकांसाठी। परीक्षा संपलेल्या आहेत, मुलांना सुट्टी लागली आहे। या सुट्टीचा सदुपयोग करून मुलांना अत्यावश्यक असलेली अशी 10 कौशल्य शिकवावीत असे पालकांना माझी विनंती आहे की प्रत्येक पालकाने कमीत कमी ही 10 कौशल्य आपल्या पाल्याला शिकवावीत। तर मी या पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक असं कौशल्य सांगणार आहे जे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे। तर आजचं कौशल्य आहे इतरांचा आदर करणं। मुलांनी बऱ्याच वेळा पालक मुलांसमोर आदरार्थी न बोलता एकेरी बोलतात। त्यामुळे मुलांनाही कळत न कळत या पालकांना किंवा शिक्षकांना किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांना एकेरी बोलण्याची सवय लागते। तर आपण भारतात राहतो, भारतीय संस्कृतीचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे। आपल्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्यांना दादा दीदी म्हटलं गेलं पाहिजे। आपल्यापेक्षा जे मोठे पालक आहेत, शिक्षक आहेत, आपले आजी आजोबा आहेत, शेजारचे काका काकू आहेत, यांना आपण आदरपूर्वक बोललं गेलं पाहिजे। तर पालकांना विनंती आहे की त्यांनी मुलांना ह्या सुट्टीत आदरवाचक बोलण्याचं शिकवावं। शाळेत बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, परंतु त्या कधी कधी अंमलात आणल्या जात नाही। तर पालकांनी लक्षपूर्वक मुलांकडे लक्ष देऊन मुलगा हा एकेरी कुणाशीही बोलणार नाही याचं काळजी जर घेतली तर आपला मुलगा या सुट्टीत नक्कीच आदरवाचक बोलायला शिकेल। आदरवाचक बोलण्याचे खूप फायदे असतात, जेणेकरून समोरच्याला राग येत नाही, समोरचा माणूस कोऑपरेटिव्ह होतो। म्हणजे आपण त्याला एखादी मदत मागली तर तो सहकार्य लवकर करतो। आपण म्हणतो ना मराठीत, आपण आरे म्हणलं की कोणी कारे म्हणतं। तर आपण जर आदरपूर्वक बोललो तर समोरचा व्यक्तीही आदरपूर्वकच आपल्याशी संभाषण करतो। या सगळ्या गोष्टी लहान मुलांना कळत नसतात, कारण कधी कधी पालकांचंच त्यांच्या समोर असं एकेरी बोललं जातं, त्यामुळं मुलं शिकतात। तर प्रयत्नपूर्वक आपण मुलांना आदरवाचक बोलायला शिकवायचं आहे। म्हणजे हे सगळ्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।